दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला माऊली. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये. कसे आहात सर्वजण? मस्त ना? निरोगी राहा, आईवडिलांची काळजी घ्या. तर चला आजच्या आपल्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार. सकाळचे वाजले तर 10 वाजले सकाळचे. मॅडमचं सगळं उरकलेलं इथलं आणि आज एकादशी असल्यामुळे उपवास सगळ्यांना. तर मॅडमने काय केलंय, सगळ्यांना मस्तपैकी खिचडी केली. आता बघू कसं काय खिचडी आपली. आज एकादश असल्यामुळे पंढरपूरला जाणे काही शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या गावाजवळ विठ्ठलाचं देवस्थान म्हणजे गुप्त विठोबा, तिथं जायचं ठरलंय. म्हणलं पहिली पेट पूजा करून घ्यावा. कसं काय झाली खिचडी दादा? कसं काय झाली खिचडी? आणि याचं सगळं श्रेय आमच्या पूजा मॅडमला जाते. मग मी पण बसलो खायला. दादा खिचडी खाता खाता रेकॉर्ड केलेलं गाणं ऐकत होते. आईचा विषयच खतरनाक. म्हणलं पहिली पेट पूजा करून घ्यावा. कशी झालीये? खतम. एक नंबर. देवाला प्रसादासाठी ठेवलेले ताट पूजाने आणले. ती पण बसली जेवायला. तिला बोललो कशी झाली? ती म्हटली मस्त. तिखट थोडी जास्त असल्यामुळे मी खाल्ली मिरची. ती कोण आई म्हणती अंधे रे बाबा, मी घेते तुम्ही पण घ्या. पूजा म्हणते मी पण मिरची खाऊन दाखवते. पण नाही दाखवली. तोपर्यंत इकडं मस्त जेवण झालं. म्हणलं मॅडमला मदत करावी. तशी ती मला घरातील कोणत्याच कामात मदत करून देत नाही. पण आज उशीर झाला होता. आम्हाला विठ्ठल दर्शनाला जायचं होतं. ती आणि आई दोघी दिवसभर घरातली सर्व कामे करतात, पण कधी दमले असे म्हणत नाही, म्हणून थोडीशी मदत केली. इकडे आजी नातीची मस्ती चालू होती. ती झोपली होती, पण आम्ही कुठं जायचं म्हटलं की ती उठतेच. तशी मागे लागली नाही. बाबांची खूप लाडकी आहे ना. जायला थोडा उशीर झाला होता, म्हणून मी पिल्लूला घेतलं. बाबा रोज गाणे बोलतात आणि भार्गवीला शिकवतात, म्हणून तिला गाण्याची चांगली सवय होत चालली. म्हणून आजी बसली पिल्लूला घेऊन पेटी शिकवायला. आजी नाद स्वरात म्हणतात का सांगा मला? गाणं म्हण म्हण लवकर म्हण. अंबाबाई मग गाणं म्हण बाबा. तोपर्यंत मल्हारचा डॉन लघुशंकेसाठी सज्ज होता. मॅडम रेडी होऊन आली आहे. चलो सरजी. तुमसे मिलकर ये जाना है, होता ये दिल क्यों दीवाना है. इकडं माझं उरकायचा तपास नाही. मी पूजाला बोललो पिल्लूला घे, माझं आवरतो. माझे बाळ आहे ते छोट. मी आलो आमच्या बंगल्यामध्ये. अरे चिवताई झोपली. समस्या आहे रे बाबा. ती चिव माझ्या पिल्लूची आहे बाबा. चला रे बाबा. नातीचं चाललंय खेळणं. डुलूबाई चाललंय त्यांचं. आम्हाला जायचंय आता गुप्त विठोबाला. तिला सोडून बाहेर जायला मनच होत नाही. बाहेर जाताना पिल्लू सोबतच असते. गुप्त विठोबाचं दर्शन करणार आणि लवकर येणार. पटकन येणार आहे आणि पिलूवर त्यांचं जोगी आजना त्यांचं चाललंय. आता पप्पा येणार आहे. पप्पाचं आगमन होणार आहे आता.
आणि आता पप्पाने उचललंय पी घेत राहते पी घेतली रे मोकर पी घेतलंय पप्पानी. आता चोंदू घेणार आहे पप्पा. आम्हाला मोठी कार न्यायची होती पण पाऊस थांबल्यामुळे आम्ही टू व्हीलरवर चाललोय कारण 2 जण आहे ना त्याच्यामुळे आम्ही आता टू व्हीलरवर चाललोय. बापरे, हे काय, घाबरू नका. लवकर या ठिकाणाहून बेल्ले ते शिरूर हायवे काम चालू होणार आहे. गाडी घसरण म्हणून 128च्या स्पीडनी चालली होती. रस्त्यावर चालताना थोडी माघार घेत जा. आपल्या घरी आपले आई वडील, बायको, छोटे छोटे मुलं वाट पाहत असतात. विनंती आहे, माघार घेत जा. भावांनो, आता आमच्या इथं पाऊस झालेला आहे आणि आमच्या इथं पावसामध्ये पाणी पण साचतं आणि खड्डे तर एक पण खड्डा नाही इथं. मॅडमचा पहिलाच प्लॅन ठरला होता. मैत्रिणी पण आहेत पण मला सांगितलंच नाही. व्हिडिओ चालू आहे असं सांगितल्यावर, असं समजल्यावरती तृप्ती ताईचं रिॲक्शन. मैत्रीण आहे त्या दोघींनी पण गाडी घेतलेली आहे आणि आम्ही पण गाडी घेतलेली कारण की आम्हाला वाटलं तर दोघं एकच जण ना, म्हणलं 3 जण बसतील बरोबर गाडीवरती. पण आता असं प्रॉब्लेम झाला का दुसरी मुलगी असल्यामुळे 4 जण झाले. नाही तर मग मोठी गाडी घरी होती, मोठी गाडी घेतली असते. माझ झालं दोन्ही गाड्या लावल्या. आता निघायचं पायी पायी. गाडी देवापर्यंत जवळ जात होती बरं का, परंतु कसं या गाडीवर दोन्ही मुली होत्या ना, मग आपल्याला काय वाटलं घसरले पुढे काय झालं म्हणजे आपल्यामुळे प्रॉब्लेम. आणि पुढे कसं चिखल पण भरपूर होता आणि गर्दी पण भरपूर होती. गाळामध्ये पडलो तरी पर एकमेकांचा हात नाही छोडेंगे. असं म्हणत म्हणत अंतरंगाने भक्त आहोतच परंतु बाह्यरंगाने पण भक्त दिसलं पाहिजे म्हणून गंध लावून घेतला. रामकृष्ण हरी. चला टोकन नंबर 2. नंबर 3 चला. ही आता थोड्याच दिवसात महाराष्ट्र पोलीस होणार आहे. पोलीस ताईचं अभिनंदन. PSI हो, DSP हो, तुझ्या मैत्रिणीनं 1 गोळी दे. लेमन गोळी रे बाबा. गोंडच दिसतोय ना, अजून बरंच लांब चालायचं होतं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. महिलांचे कर्णफुले. अरे बाप, रस्ता एकदम मस्त होता. इथून घसरगुंडीत बसलो असतो तर बराच लांब गेलो असतो. पार्किंग नंबर 4 आणि 3 गेली होती. आता ही दुसरी पार्किंग आली. तरी अजून 1 किलोमीटर बाकी होतं. अंतिम टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. लाईन खूप लांब पर्यंत होती त्यामुळे मुख दर्शन घेऊन मागं जावं लागलं कारण घरी झोपेतून उठायच्या आत घरी गेलो पाहिजे. तर शेवटी आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. चला दर्शन घेऊ. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल. सर्वांचं दर्शन झालं. मॅडम बोलत होते गर्दी करू नका. विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हा न्हाला. देह विठ्ठल विठ्ठल
रूप सावळ गोजीर पंढरपुरी, रूप सावळ गोजीर पंढरपुरी, आस भेटीची लागे. माहिती असं पण नाटक करती, कारण की हातावर पाणी जर टाकून दिलं ना नवऱ्याचं प्रेम कमी होतं ना. तर परतीचा प्रवास चालू झाला, पण प्रवासादरम्यान त्यांना दिसला महिलांचा मॉल. मग काय, मग जुने लहानपणीचे दिवस आठवले. इकडे दोघांच्या गप्पा चालू होत्या. ठीक आहे घंटी, देवाची आरती कर. अर्धा तास मॉल फिरलो. का काय पेत नाही, परंतु असा कप घ्यायचा होता. का तर तो छान दिसत होता. तृप्तीताई म्हणतात कांदा आणला असता तर इथे कट करून नेला असता. पुढे आल्यावर पाहतोय काय, असंख्य ट्रॅक्टर, जेसीबी, हायवा, पोकलँड असे काही उभे होते. मी त्यांच्या मालकाला बोललो, हे इथं काय उभे आहेत? तर ते बोलले, पावसामुळे सीझन शांत आहे, कुणाला जर जमिनीची लेवल करायची असेल तर नक्कीच कळवा. मी त्यांना म्हणलं पत्ता सांगा. त्यांनी पत्ता सांगितला मला. मुक्काम पोस्ट कुठं पण, तालुका यात्रेमध्ये, जिल्हा सगळीकडे. मेन चौकामध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस पिंजरा उभा आहे व गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी त्या वारकऱ्यांची, या जनतेची काळजी घेताना मात्र दिसत आहे. गाडीपाशी आलो, गाडी काढली, घरी परतीच्या वाटेवर परत एक दिंडी देवाकडे प्रस्थान करताना दिसली. घराचं व मंदिराचं अंतर लांब असल्या कारणाने गाडी भरगाव वेगाने 131च्या स्पीडने पलायन करत होती. आता खऱ्या अर्थाने ओढ लागली होती ती आमच्या पिल्लाची. बारगाई उठली असेल का, काय रडती का काय? पूजा मला 3-4 वेळा बोलली. आमच्या गावचं ग्रामदैवत आई मुक्ताबाईच्या मंदिरापाशी एक दिंडी थांबली होती. ती पण तिकडेच चालली होती. मुक्ताईचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो. घरी पोहोचलो. घरात जाता सगळं लक्ष पिल्लूच्या झोळीकडे होतं. घरात आलो, झोळी हाताना दिसली. म्हणालो डॉन उठलाय, पण जवळ जाऊन पाहिलं तर ती झोपली होती. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या.